मेगा फायनलचा सामना सुरू होत आहे। तर असं म्हटलं जातं सर की याच्यासाठी केला होता अट्टा असा शेवट गोड व्हावा, मात्र तो शेवट कुठेतरी गोड होताना दिसेल या स्पर्धेचा। कारण जे अतोट परिश्रम केले होते या स्पर्धेसाठी या जोहेलीच्या ग्रामस्थांनी आणि स्पर्धेच्या आयोजकांनी, ते मात्र त्यांचं फळ आज पुण्य मिळालं आहे त्या फळाचं। तर सामना सुरू होतो या ठिकाणी। पहिलं षटक वाडेगर संघाकडून कपिल पाटील। पहिला चेंडू ह्या वेळेस मात्र चेंडू हवेत केला आहे, चेंडू लॉंग ऑफला होता, कारण कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता। चेंडूला शेवटच्या मोमेंट पर्यंत अडवायचं होतं, मात्र 3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले होते तोपर्यंत चेंडू सीमा पलीकडे। पहिला चौकार। आनंद गायला हिंदू हृदय सम्राट चषक गायला, गायला रे गायला आनंद गायला हिंदू हृदय सम्राट चषक गायला। बालासाहेब तुम्हा वंदन करतो सुवेदी गावच्या या स्पर्धाना, बालासाहेब तुम्हा वंदन करतो सुवेदी गाव। यस, तर बघा स्पर्धेमध्ये आणखीन एक दृश्य आपल्याला बघायला मिळतोय। कारण ही स्पर्धा शिवसेनेची आहे, त्यामुळे भगवमय वातावरण आणि आज शिवजयंती आहे, त्यामुळे दोन्ही संघांचे ड्रेस कोड भगवे आहे। यस, हे लक आहे आमच्या, हे यश आहे मी म्हणेन आमच्या मंगेश धुले साहेबांचा, ज्याने या ठिकाणी क्रिकेटची जत्रा भरवली आहे या मैदानावरती। हा चेंडू ऑन साईडला केल्याचं होतं, मात्र चेंडू सरळ रेषेत आलाय तोपर्यंत एक धाव एकवटण्याचा वेळ होता, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवला आहे। या सलामीची जोडी मैदानामध्ये अंजूर संघाची मुकेश पाटील आणि जितू तरे ॲज द कॅप्टन। संघाचा संगनायक जितू तरे खूप चांगले वक्ते आहेत ते, फार माईकवरती जोरदार आवाज होता त्यांचा। या सांगितलं की सामना जिंकेन आम्ही, कारण पाठीराखे खूप आहेत त्यांचे। हा चेंडू यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, जागा बनवून चेंडू एज लागली आहे, फलंदाज बाद, बिग विकेट। संघाचा संगनायक मात्र बाद होतोय जितू तरे। आमचा मंगेश भाई वटन उघडी छातीवरी बचतोला गल्ल्यामध्ये आमचे मंगेश भाईचं नाव गाजलंय सारे जिल्ह्यामध्ये, आमचे मंगेश भाईचं नाव। थँक्यू डीजे। तर याच दरम्यान बदलापूरचे आमचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांचं शुभागमन झालंय, मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। तर अंजूर संघाचा सलामीचा फलंदाज, संघाचा संगनायक, संघाचा सेनापती मात्र निराश केलाय, ज्या जितू तरे याने त्याच्या संगनायकाची भूमिका अतिशय चांगली पार पाडली होती, मात्र शेवटच्या सामन्यामध्ये त्याला अपयश पदरी पडलंय आणि मोठा धक्का लागलाय गावदेवी अंजूर संघाला। तर आमचे मुकेश नाईक या ठिकाणी असतील तर या मंचावरती आपले स्वागत आहे। त्याच्यानंतर अंजूरचे सरपंच उपसरपंच तरे या आपण मंचावरती स्वागत आहे, कारण ही स्पर्धा मोठी आहे आणि या स्पर्धेचा अंतिम शेवटचा दिवस आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी भरलेला आहे उत्तुंग असा मैदान। कारण चारी बाजूला मैदानामध्ये नजर टाकली तर फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक वर्गच नजरेसमोर येतोय। कपिल हा चेंडू यावेळेस भिरकावून दिला, अतिशय चांगला चेंडू, स्क्वेअर ऑफ दी विकेट। चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, हाय अँड हँडसम षटकार। शिवाजी माझा राजा, शिवाजी माझा बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, ये बसलाय घोड्यावर, लक लक ते तलवार। तर प्रीतम मडवी याने आल्यास मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवतो आपल्या, आणि आपली ताकद काय ही दाखवली आहे प्रीतम। बघा त्याचा उभा राहण्याचा टान्स वेगळा आहे। पुन्हा एकदा त्याच दिशेला बॅक टू बॅक दुसरा षटकार, व्हॉट अ बॅटिंग, अत्यंत चांगली फलंदाजी, 2 षटकार। तर सन्माननीय शैलेशजी भोईर साहेब यांच्याकडून येणाऱ्या चेंडूवरती जर आणखीन एक षटकार दाखवला आहे फलंदाजाने, तर शैलेशजी भोईर यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राईज असलेल्या खेळाडूसाठी। बघा हा फलंदाज प्रीतम मडवी, ज्याने पहिला गडी बाद झाला होता, आल्यास मात्र 1 डाऊनचा फलंदाज कसा असं याचं दृश्य दाखवलं आहे मैदानामध्ये। कारण बऱ्याच वेळ ज्यावेळेस पहिला झटका लवकर लागतोय त्यावेळेस मात्र मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाला पाचारण केलं जातोय, तो फलंदाज मैदान बघतोय। स्कोर मूव्ज ऑन 17, 17 धावा धावफलकावरती। मगाशी मच्छिंद्र सरांनी सांगितलं का आज 19 फेब्रुवारी आहे शिवजयंती, आणि 17 त्यावेळेस 17 धावांची गरज होती, त्यावेळेस 17 धावा आल्या होत्या धावफलकावरती। कारण 17 नोव्हेंबर हा
फार मोठा दिवस आणि काळा दिवस म्हणून आपल्या भारतामध्ये पाळला होता. कारण ह्याच दिवशी हिंदू हृदय सम्राट स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं आणि त्यावेळेस मात्र आपला भारत पोरका झाला होता. तो दिवस मात्र हा चेंडू ऑफस्टिकवरती बदल केला आहे, गती परिवर्तन केलं आहे. शेवटचा चेंडू होता या षटकामध्ये आहे आणि शेवटचा चेंडू निर्धाव फेकतोय गोलंदाज कपिल पाटील. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर एक गडी बाद, त्याच्यानंतर 2 षटकार आणि शेवटचा चेंडू निर्धाव फेकला आहे. षटक समाप्त होतोय, पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे आणि त्याच्या प्रत्युत्तर गावदेवी अंजूर संघाने 17 धावा धावपळकावरती लावल्यात. सर काय म्हणणं असणार आहे 17च्या विषयी? कारण बऱ्याच वेळा आकडा 17चा येतोय या क्रिकेटमध्ये. धावसंख्येला फार चांगला आकार, कारण पहिल्या षटकाच्या अखेरीस 17 धावा आल्यात. म्हणजे जर 5 षटकांचा सामना आणि 17ची धावसंख्या कायम ठेवते मात्र 70 ते 75 धावा येते उभारण. मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी जगदीश, कारण वाडेकर संघाने नाणेफेकी जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं. अंजूर संघाच्या संघानाकाला मी विचारा तुमचं काय मत आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही फलंदाजी स्वीकारणार होतो, त्यामुळे सामना जरी नाणेफेकी हरला अंजूर संघ तरी मात्र त्यांना फारसा फरक पडला नाही या मैदानावरती. सर तर पहिल्या षटकात 17 धावा आल्या, कारण पॉवर सर्कलचं षटक होतं आहे मात्र आपले मनगटी ताकदीचा वापर केला आहे प्रीतम मडवी याने. दुसरं षटक वाडेकर संघाकडून प्रथमेश पाटील याला बघतो. एक सुद्धा काल प्रथमेश पाटील परवा बघितलं होतं मैदानामध्ये आपण ओपनच्या सामन्यामधून केलताना, तो संदर्भ संघाचा प्रथमेश होता मात्र वाडेकर संघाचा प्रथमेश पाटील. P2चं दुसरं षटक घेऊन येतोय. स्ट्राईकला फलंदाज मुकेश पाटील. यास मुकेश हा चेंडू बघा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आहे, मात्र शेवटच्या क्षणाला कट करायचा होता, फलंदाजाला मात्र समजला नाही आहे. पहिला चेंडू निर्धाव फेकता अत्यंत चांगली गोलंदाजी प्रथमेश मागच्या सामन्यामध्ये बघितले होते या गोलंदाजाची, ज्याने गोलंदाजीच्या जोरावरती मोर्या पलासपे संघाला परास्त केला ना. रिवर्स फटक्याचा वापर शफल झाला, चेंडू जाईल नॉनस्टॉप एनला, सीमा पलीकडे चौकार बाईचा. गावाच्या मंगेश दादानी केले आयोजन क्रिकेटचं, महाराष्ट्रात जरा नाव गाजतंय हिंदू हृदय सम्राट चषकाचं. केले आयोजन शिवजयंतीला जोवेली गावानं, केले आयोजन शिवजयंतीला जोवेली गावानं. थँक्यू. यस बॅट कटचा इशारा बघा. पंच योगेश मैदानामध्ये ज्यांची सातत्याने 8 दिवस या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी सातत्य टिकवला या मैदानामध्ये. अतिशय चांगले निर्णय, अचूक निर्णय देण्यात प्राधान्य असलेल्या 2 पंच, प्रोफेशनल पंच म्हणून ज्यांची ख्याती आहे असे मैदानामध्ये स्क्वेअर लेगचे पंच आमचे कल्याणचे फिरोज खान सर आणि स्क्वेअर लेगचे पंच योगेश इंद्रेकर, मॅन फ्रॉम अंबरनाथ. तर गोलंदाज प्रथमेश पाटील पहिला चेंडू निर्धाव फेकला. दुसऱ्या चेंडूवरती रिव्हर्स फटक्याचा वापर केला होता मुकेश पाटील. तर हा चेंडू पुन्हा एकदा अपसाईडला केल्याचं होतं, समजला नाही आहे. आणि याच दरम्यान रायगडवरून आणखीन एक कॉल आलाय सरांना. कमलाकर पाटील रणजींच्या या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतात. अप्रतिम स्पर्धा भरवली गेली आहे या जोयले गावामध्ये असे सांगतात ते. भरपूर शुभेच्छांचा वर्षाव, सातत्याने शुभेच्छांचा वर्षाव या स्पर्धेवरती झाला आहे. आज 8 दिवसामध्ये एशिया मी म्हणेन आयोजकांचं, ज्याने चांगलं असं आयोजन केलं आहे. बदलापूरमधील एकमेव स्पर्धा. रिवर्स फटक्याचा वापर शफल होत नाही. या स्ट्रॉंग अपेल, फलंदाज बाद, वाघाची शिकार, मोठा मासा गळाला. चलनारल पोडाला विराईला, चलनारल पोडाला आली अंजूर गावाची पोर ही सारी आई तुझे पालखीला. आली अंजूर गावाची पोर ही सारी आई तुझे पालखीला. आली अंजूर गावाची. थँक्यू. तर बघा जर विचार केला सर या रिव्हर्स फटक्याचा, जर सर्वात आत्मघातकी फटका, चले तो दुश्मन की गर्दन काट दे वरना खुद की गर्दन भी कट सकती है, एवढी ताकद असणारा फलंदाज. मात्र ज्या फलंदाजाने मैदानामध्ये चारे बाजूला पहिल्या दिवसापासून चांगली फलंदाजी केली होती, तो फलंदाजाचा विश्वासघात केला आहे त्या फटक्याने. आणि ज्या फटक्याने इंग्रजांना मात्र एकही वर्ल्ड कप अद्यापर्यंत जिंकता आलं नाही आहे. कारण जवळ आले होते इंग्रज एक वर्ल्ड कप जिंकण्याच्या, मात्र माईक गॅटिन आणि पहिला रिव्हर्स फटक्याचा वापर केला होता. तेथून मात्र उतरती कला आली होती त्या इंग्रजांच्या संघाला आणि तेथूनपर्यंत आजपर्यंत 50 षटकांचा एकही वर्ल्ड कप जिंकता आलं नाही आहे. एवढा विश्वासघातकी फटका. जर दुसरीकडे बघितलं तर ज्याने 21 वर्षे क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलं तो विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर याने आपल्या कारकिर्दीत 21 वर्षामध्ये फक्त 4 वेळा रिव्हर्स फटक्याचा वापर केला होता.
मात्र फलंदाज बाद झालाय दुसरा. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टिकवरती चेंडू. गुड बॉलिंग, गुड परफॉर्मन्स वाडेकर संघ. निलेश कापसे संघनायक, अतिशय चांगला संघनायक, सर्वात सिनियर खेळाडू बघतोय. त्याच्या माध्यमातून वाडेकर संघ आज उभा आहे. एवढी ताकद या वाडेकर संघाची गोलंदाजी. हा चेंडू षडंपूल करतोय. यावेळेस मात्र डीप फाईन लेगला मनगटी ताकदीचा वापर. चेंडू करतो हवाई सफर, षटकार. शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. थँक्यू. अप्रतिम संगीत, क्रिकेट विथ म्युझिक असा दुहेरी संगम. शिवसेना, ज्या शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 साली झाली होती, ती शिवसेना शिस्त वचन सेवा नातं असलेली शिवसेना बघतोय आपण. आणि तेवढंच भगममय वातावरणामध्ये ही स्पर्धा आहे. जोईलीच्या धर्मवीर मैदानावरती खेळली जातोय ती स्पर्धा बघतोय. 2 षटकं संपलेत आणि या 2 षटकात धावा आल्या धावफलकावरती 27 धावा P1 आणि P2 या 2 षटकामध्ये. कपिल पुन्हा एकदा यावेळेस चांगला चेंडू होता, जागा बनवून केलाय. चेंडू डीप फाईन लेगला जातोय. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू पाहता पाहता सीमा पलीकडे 4 धावांसाठी. शिवसेनेचा महारथी तो, शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी फडकला. शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी फडकला. मर्द मराठा भडकला तेव्हा भगवा झेंडा फडकला. मर्द मराठा भडकला. थँक्यू. मर्द मराठा भडकला तेव्हाच तर भगवा झेंडा फडकलाय. खरं शिवसेनेला जेव्हा स्थापना झाली त्याच्यानंतर बराच काल त्यांचा पूर्णपणे गेला. त्याच्यानंतर मात्र वामनराव महाडिक यांच्या स्वरूपाने पहिला नगरसेवक म्हणून ठाण्याच्या महापालिकेवरती निवडून आले होते बराच कालानंतर. मात्र तेव्हापासून आजपर्यंत या शिवसेनेने मागे वळून बघितलं नाही आहे. कारण शिवसेनेची ताकद होती. जर टोन वाजवून न्याय मिळत नसेल तर समोरच्याच्या तोंडात मारण्याची ताकद फक्त शिवसेनेमध्ये होती आणि ती आज शिवसेना बघतोय आपण. हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. चेंडू सीमा पलीकडे, फ्लॅट षटकार. गुड बॅटिंग. महेश अंगी लखलखे जाचा तो मर्द मराठा. तेज माथी चमकते जाचा तो मर्द मराठा. भीमरूपी महकाय तणू तो शोभे मर्द मराठा. मायभूतुला पुत्र म्हणून लाभे मर्द मराठा. मर्द मराठा. थँक्यू. बघा प्रीतम मडवी ऑन द फायर. मैदानामध्ये मात्र धावांचा वणवा पेटवलाय. धावसंख्या टोटल बघतोय आपण 37 धावा. एकूण टोटल 37 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना कपिल पाटील. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला. चेंडू फाईन लेगला जातोय मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. पहिल्या बाउन्सवरती चेंडूला उचलतोय तोपर्यंत 1 धाव एकवटण्याचा संधी होती आणि 1 धाव मिळाली आहे. थोडासा दिलासा मिळाला मी म्हणेन वाडेकर संघाला. कारण जरी सुद्धा मुकेश पाटील आणि जितू तरे हे बाद झाले असले तरी सुद्धा या 2 फलंदाज प्रीतम मडवी आणि सुनील घरत या फलंदाजाने मात्र या मैदानामध्ये चौकार षटकार. पुन्हा एकदा मैदानामध्ये बघतोय आपण थोडंसं वादळ निर्माण झालं आहे आणि जेव्हा जेव्हा मैदानामध्ये वादळ येतोय तेव्हा मात्र शारजाची आठवण येतोय. कारण आज सुद्धा आठवतोय डोळ्यासमोर सामना ऑस्ट्रेलिया विपक्ष हिंदुस्थान यांच्यामध्ये सामना झाला होता आणि त्या सामन्यामध्ये मात्र वादली खेळी करणारा मुंबईचा मराठमोळा खेळाडू होता सचिन रमेश तेंडुलकर. त्याला गोलंदाज कपिल पाटील थोडासा मागडा ठरतोय या षटकामध्ये.
हा चेंडू बॅट अँड पॅडमधून निघून जातोय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आहे आणि निर्धाव चेंडू फेकलाय. बघा कपिल पाटील अत्यंत चांगला विश्वसनीय गोलंदाज आहे, ज्या गोलंदाजाने दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं होतं. मात्र 17 धावा खर्च केल्या होत्या, मात्र एक गडी बाद करण्यात यश मिळवलं होतं. हा चेंडू लगभग ऑक लाईनचा होता, शॉर्ट स्क्वेअर लेगला. डीपचा क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय, मात्र एकच धाव मिळेल कारण स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला यावेळेचा प्रीतम मडवी, ज्याने मैदानामध्ये धुमाकूळ घातलाय. जरा पाणी जाऊ द्या, ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये जाऊ द्या आपण, कारण शेवटचा सामना आहे आणि हा शेवटचा मेगा फायनल अंतिम सामना बघतोय आपण. गावदेवी अंजूर विपक्ष वाडेघर या दोन संघामध्ये आहे, कारण तेवढीच मोठी स्पर्धा. तर याच दरम्यान आम्ही मंचावरती ज्यांचं आगमन झालंय शरददादा म्हात्रे, आगरी युवक संघटनेचे संघटक सन्माननीय शरददादा म्हात्रे यांचा यथोचित सन्मान केला जाईल. या स्पर्धेची भगवी शाल त्यांच्या अंगावरती परिधान करायची आहे आणि या स्पर्धेची ओळख असणारं मानचिन्ह सन्मानचिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करावं. तर यावेळेस चेतनजी धुळे साहेब बांधकाम सभापती आणि विद्यमान नगरसेवक यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते दादांचा सन्मान करावा. तर 3 षटक संपल्या, धावसंख्या बघतोय टोटल झाली आहे 39, 39 धावा, 39 धावा. 2 गडी बाद झाल्या त्या अंजूर संघाचे. 39 धावा बघतोय आपण वरती आणि सामन्याला खूप मजा येईल या शंकाच नाही आहे, कारण दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे एकाच ताकदीचे दोन्ही संघ मैदानावरती बघतोय. ग्रामीणचे संघ एकीकडे भिवंडी विभागाचा संघ, तर दुसरीकडे वाडेघर संघ, जो वाडेघर संघाचा संगणक या ठिकाणी बघितला निलेश कापसे अत्यंत चांगला संगणक. तर दुसरीकडे या गावदेवी अंजूर संघाचा संगणक जितू तरे, चांगले कॅप्टनशिप, चांगली कर्णधार या मैदानामध्ये बघितले आपण. चांगली रणनीती आखताना दोन्ही कर्णधारांना. 3 षटकं संपल्या. चला जास्त वेळ घेऊ नका निलेश, आपण क्षेत्ररक्षक लाभा, कारण जरी मेगा फायनलचा दिवस असला तरी व्यासपीठ बघा भरलाय, पूर्ण मंच भरलाय. एवढा मंच आम्ही पहिला टाइम या सीझनला बघतोय. एवढी मोठी स्पर्धा आहे. तर असं म्हटलं जातं की आकाशाला शोभा असते ताऱ्यांची, झाडांना शोभा असते पानाफुलांची आणि व्यासपीठांना शोभा असते आमच्या पाहुण्यांची. मात्र ते पाहुण्यांचं आगमन झालं या मंचावरती. हा चेंडू खेळून काढतोय मिड विकेटला, एक धाव पडली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मात्र 2 धावा पूर्ण करतोय, कारण चेंडू हा कार्पेट ड्राय झाला होता, म्हणजे जमिनीलगत चेंडू गेला होता आणि ज्या वेळेस चेंडू जमिनीलगत जातोय त्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाला 4 क्रिया कराव्या लागतात. चेंडूवर येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं याच्यात वेळ जात असतोय. मात्र तो वेळ पाहता या 2 फलंदाज प्रीतम आणि सुनील घरत या 2 फलंदाजाने मात्र 2 धावा एकवटल्यात. तर गोलंदाज सुधीर व्यापारी याचा वापर केला 4थं षटक फेकण्यासाठी. जोयली गावकरून हा चेंडू अतिशय चांगला होता, मात्र खेळता आलं नाही. चेंडू सिली मिड ऑफला राहतोय आणि स्वयं यष्टीरक्षकाला त्या ठिकाणी जावं लागतोय. निलेश कापसे याला बघू शकता आपण, ऑरेंज कॅप परिधान केली आहे डोक्यावरती. तर दोन्ही संघाचे ड्रेस कोड ऑरेंज भगवा कलर मैदानामध्ये बघतोय. अत्यंत चांगली बिग फाईट. हा चेंडू मोठा फटका, एक्साक्टिंग पॉवर, बॉल गोज ऑन, 6 रन, गुड बॅटिंग. ही शूरांची काळी वाघाची ही शूरांची मतांची सेना ही शिवसेना, शिवाच्या जातीची मराठी मातीची वीरांची सेना ही शिवसेना, शिवसेना शिवसेना. तर या ठिकाणी षटकाराला आपण बघतोय बऱ्याच काळानंतर जी शांतता पसरली होती, मात्र तिला त्या धावसंख्येला चालना दिली आहे फलंदाज सुनील घरत याच्या बॅटमधून. लॉंगॉनच्या वरून षटकार दाखवला फलंदाजाने. गुड बॅटिंग गावदेवी अंजूर संघ. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू मात्र लॉंग ऑफच्या वरून, गुड टायमिंग, आणखी एक षटकार, हाय अँड हँडसम, बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. जय जय महाराष्ट्र. ज्या महाराष्ट्राने बरेच वीर
ऑलो. तर लागोपाठ 3 षटकार दाखवले या फलंदाजाने. तर शैलेशजी भोईर यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राईज. गुड बॅटिंग, अत्यंत चांगली ऑलो फलंदाजी केली या मैदानावरती. धावांचा वनवा पेटवलाय पुन्हा एकदा सुनील घरात ऑन द फायर. या मैदानावरती अतिशय चांगली फलंदाजी बघा. ऑलो हॅलो 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 चेक हॅलो. तर हा चेंडू यावेळेस कार्पेट आहे पुन्हा एकदा होतोय. एकदा वेग पडले आणि एकच धाव मिळेल कारण शेवटचा चेंडू होता. या षटकामध्ये स्वतःकडे स्ट्राईक ठेवले, स्ट्राईकला रोटेट केलंय आणि पुन्हा एकदा चांगली फलंदाजी होईल का. शेवटच्या षटकामध्ये 4 षटकं संपल्यात. 4 षटकामध्ये 60 धावा दापलकावरती. मोठी धावसंख्या बघतोय आपण या गावदेवी अंजूर संघाच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी या मैदानामध्ये आहे. तर शैलेशजी भोईर यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राईज झाला आमच्याकडे. जो फलंदाज होता सुनील घरत याने 3 चेंडूवरती 3 षटकार दाखवले. त्याच्यानंतर भानुदास शेठ देशमुख आणि प्रकाश गवळी यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राईज. तब्बल 4000 रुपयाचं पारितोषिक मिळतो या सुनील घरत याला. मात्र 4000ची कमाई केली आहे. आपली ताकद कारण स्ट्रॉंग बॉडी लँग्वेजचा खेळाडू मैदानामध्ये बघतोय आणि पूर्णपणे मनगटी ताकदीचा वापर केलाय आणि चेंडूला मात्र प्रत्येक वेळी भिरकावून देणारा फलंदाज यावेळेस सुनील घरत. चांगली फलंदाजी. धावसंख्या 60. अद्यापर्यंत 20 चेंडू फेकल्यात आणि 20 चेंडूमध्ये 60 धावा एकवटल्यात. अशी चांगली फलंदाजी मैदानामध्ये कारण सुरुवातीला निश्चितच हा संघ थोडासा अडचणीत आला होता. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 10 धावा आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा. शेवटचं षटक संदेश दळवी पुन्हा एकदा यावेळेस जागा बनवून खेळतोय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र सोपा झेल सोडलाय आणि तो सुद्धा मात्र झेल. सुनील घरात या फलंदाजाचा जीवनदान दिलंय सुनीलाला. बघू आता जीवनदान किती मागणं पडेल कारण ज्या ठिकाणी धावा येत नव्हत्या या गावदेवी अंजूर संघाच्या त्या मात्र धावांना चालना धावांना विस्तार दिला होता तो फलंदाज आणि त्या फलंदाजाचा आपण झेल सोडलाय. वाडेकर संघ थोडासा अडचणीत. तर 3 चेंडूवरती आणखीन 3 षटकार मारले. तर शैलेशजी भोईर यांच्याकडून 5000 रुपयाचा कॅश प्राईज. हा चेंडू क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. स्वप्नील मात्र चेंडूला कलेक्टिंग करू शकला नाही. 2 धावा घेण्याचा मानस आणि या 2 धावा पूर्ण होती झाल्यात. 3री धाव मात्र घेतल्या. फलंदाज बाद होईल का. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागतोय. यावेळेस मात्र मैदानामध्ये फलंदाज बाद होतोय. प्रीतम मडवी ज्याने 3 षटकार दाखवले होते तो फलंदाज बॅक टू द प्रवेलियन. थँक्यू डीजे अप्रतिम संगीत. आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत आपण या 8 दिवसामध्ये पोहोचवलंय त्याबद्दल आपला धन्यवाद देतोय. कारण एवढं गोड संगीत आणि एवढा डीजे मास्टर चांगला आम्ही ह्या सीझनला तर बघितलं नाही आहे. अप्रतिम संगीत कुणाल डीजे साऊंड सर्व्हिस तिसगाव यांच्या वतीने. फलंदाज बाद झालाय मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवले आहे. सरळ रेषेत केला चेंडू सीमा पलीकडे. आणखीन एक षटकार फ्लॅट षटकार. डीजे. तर धावसंख्या धावपलकावरती बघतोय 70 धावा आजच्या दिवसामध्ये सर्वात हाय स्कोर आणि या स्पर्धेतील मोरिया पलासपे संघाच्या नावावरती होता 98 धावा. यास फक्त अंजीर संघा पुन्हा एकदा मोठा फटका ताकदीचा वापर मात्र चेंडू हवेत आहे. गुड कॅच.
चांगला झेल टिपलाय, अप्रतिम झेल टिपतोय, मात्र ज्या खेळासाठी जाणला होता कुणाल आल्यास पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर फलंदाज बाद. आमचा मंगेश भाई बटना उघडी छातीवरी बचतोला गल्ल्यामध्ये आमचे मंगेश भाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. आमचे मंगेश भाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. आमचे मंगेश भाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. आमचे मंगेश भाईचं नाव गाजतंय ठाणे. थँक्यू डीजे. तर ज्यांच्या नावाचा दबदबा आहे, ज्यांचं पूर्ण महाराष्ट्रभर गाजतोय असे या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय मंगेश दादा धुळे यांचं नाव गाजतोय. निश्चितच अतिशय चांगलं गाणं, अतिशय चांगलं टायटल सॉन्ग या स्पर्धेचं. पुन्हा एकदा मोठा फडका, यावेळेला चेंडू डीप मिड विकेटच्या वरून लॉंग वे आउट ऑफ पार्क, 6 धावा. थँक्यू. तर 76 धावा धावपळकावरती अद्याप या षटकामध्ये 2 चेंडू 2 गो 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. मात्र ज्या मोरिया पलसपे संघाने 98 धावा कुठल्या होत्या त्याचे होतील का? एक एकच धाव. निश्चितच एकच चेंडू या शेवटच्या षटकामध्ये. गोलंदाज संदेश दळवी जो शेवटचा गोलंदाज होता या वाडेकर संघाचा, मात्र जो वाडेकर संघाने निर्णय घेतला होता नाणेपैकी जिंकून, मात्र तो त्यांच्या अंगलट आलाय का? हा चेंडू प्रयत्न, मात्र चेंडू येतोय सीमा पलीकडे. पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमा पलीकडे जातोय 4 धावांसाठी. आणि या शेवटच्या चेंडूवरती सुद्धा आपण चौकार बघतोय या ठिकाणी. आणि धावसंख्येला आकार दिलाय. धावसंख्या मात्र 80 धावा. हिंदू हृदय सम्राट गायला गायला रे गायला आनंद गायला हिंदू हृदय सम्राट गायला. डीजे आपण कमी वापर करा, कारण यावेळेस शेवटच्या अंतिम क्षणामध्ये अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा येऊन ठेपली आहे. कारण पहिलं सत्र संपलंय आणि या पहिल्या सत्रामध्ये मात्र धावसंख्या नोंदवली आहे. या गावदेवी अंजूर संघाने 80 धावा धावपळकावरती लावल्यात. तर मी मंचावरती ज्यांचं मगाशी आगमन झालं असे अंबरनाथचे नगराध्यक्ष, बदलापूरचे नगराध्यक्ष सन्माननीय वामनजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतोय की आपलं मनोगत या स्पर्धेविषयी आपण 2 मिनिटात व्यक्त करायचे. शिवसेना शाखा जुवेली गाव आणि जय हनुमान क्रीडा मंडळ जुवेली यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी हिंदू सम्राट चषक 2017 याचं आयोजन केलेलं आहे. त्या आयोजनासाठी आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक जिल्हा प्रमुख माननीय प्रकाशजी पाटील साहेब, तसेच भेवंडी ग्रामीणचे आमदार मोरे साहेब, सन्माननीय व्यासपीठ जी स्पर्धा आयोजित केली ते चेतन दुले, सर्व जय हनुमान क्रीडा मंडळाचे पदाधिकारी आणि या स्पर्धेचे सर्व मंगेश धुले यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा गेली 4 वर्ष या ठिकाणी आयोजित केली जाते. डोंबिवलीला मला वाटतं पाटील, रमेश पाटील, रतनबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा भरवली जाते. त्यानंतर या बदलापूर शहरामध्ये ही स्पर्धा मंगेश धुले याच्या मार्गदर्शनाखाली जुवेली गावचे सर्व पदाधिकारी ही स्पर्धा आयोजित करत असतात. त्यांच्या जोडीला आपले
ग्रामीणचे तालुका प्रमुख यांचासुद्धा सिंहाचा वाटा असतो ते आपले बालराम कांबरे. सतत 1 महिना एक क्रीडा संकुल बनवण्यासाठी ते अहोरात्र मेहनत करत असतात आणि ही स्पर्धा जास्तीत जास्त कशी चांगल्या रीतीने व्यवस्थित पार पडता येतील यासाठी सर्व गावातले पदाधिकारी त्यांच्या बरोबर असतात. मी स्वतः त्यांचा साक्षीदार आहे. या स्पर्धेचं उद्घाटन मी मागच्या रविवारी माझ्या हस्ते केलं होतं. नक्कीच तेव्हा मी भारावून गेलो की असं चांगलं ग्राउंड जरी आपल्या बदलापूर नगरपालिकेचं चेतन दुले बांधकाम सभापती आहेतच, बदलापूरकरांना आम्ही एक मेजवानी देणार आहे. एका वर्षात आपण चांगलं क्रीडा संकुल त्यासाठी 15 कोटी रुपयाचा निधी आम्ही मंजूर केलेला आहे आणि कात्रप या ठिकाणी 1-1.5 महिन्यातच क्रीडा संकुलाचं काम चालू होणार आहे. तसंच बांधकाम सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ठिकाणी खरवली गाव आहे त्या ठिकाणी सुद्धा साहेब आम्ही 3 एकरमध्ये क्रीडा संकुलाचं पहिल्या टप्प्यामध्ये कंपाऊंड वॉलचं 25 लाखाचं काम घेतलेलं आहे आणि लेव्हलिंगचं. कारण की प्रत्येक वर्षी या 2 वर्षी या ठिकाणी स्पर्धा होतात. मला वाटतं ही जागा पण आता सावंतसाहेब विकायला काढलेली असं आम्हाला समजलं. म्हणून बांधकाम सभापतींना सांगितलं आहे की त्या ठिकाणी आपले हे चांगलं स्वतःचं क्रीडा संकुल असावं आणि या मॅचेस पुढच्या वर्षी जुबिली गावातच होतील असं मी नगराध्यक्ष या नात्याने तुम्हाला आश्वासन देतो. खरोखरच ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून सर्व जगामध्ये दाखवण्याचा मानस मंगेश धुले यांचा होता आणि मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण जगामध्ये दाखवलेली होती. या वर्षीसुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लोक बघत आहेत. नक्कीच जेवढं कौतुक करावं तेवढं नवल आहे. कारण की आम्ही सर्व साहेब शिवसैनिक आहोत. कधी कधी मंगेश धुले हे रागाने बोलत असतात की आम्ही हे सर्व संघटनेसाठी करत असतो पण संघटनेचा दुर्लक्ष आमच्यावर होऊ देऊ नका. पण मी शहर प्रमुख या नात्याने कधी त्यांनी मला हाक दिली तर मी त्यांच्या हाकेला धावून जात असतो आणि ज्या ज्या अडचणी असतात त्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या ज्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. खरोखरच आता ही फायनलची मॅच बघितली तर षटकारवर षटकार बघून मारून त्यांनी या स्पर्धेला वेगळी रंगत आणलेली आहे. नक्कीच या स्पर्धेच्या निमित्ताने चांगले खेळाडू या आपल्या ठाणे ग्रामीण आणि शहरी जिल्ह्यातून निर्माण होतील असेच आजच्या दिवशी या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. आणि जोविले शाखा आणि जय अनु क्रीडा मंडळ यांनी उत्तरोत्तर अशीच समाजसेवेचे कामं करत राहा. मी शहर प्रमुख या नात्याने कायमस्वरूपी आपल्या पाठीशी राहील असं आश्वासन देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसंच मंगेश धुले यांची आज हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे तसेच पालकमंत्री आणि आमचे जिल्हा प्रमुख यांच्या आदेशानं आता हा विभाग वाढत चाललेला आहे. माणकिवली, जुवेली, खरवई, शिरगाव या परिसरामध्ये पदाधिकारी भरपूर आहेत पण एक जबाबदार पदाधिकारी असावा म्हणून मी आमच्या जिल्हा प्रमुख प्रकाशजी पाडेसाहेब यांच्या आदेशानं त्यांचे उपशहर प्रमुख म्हणून आज निवड करणारे सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करायचं. मंगेशजी धुले. थँक्यू.
सर्वप्रथम मंगेश धुले तुमचं अभिनंदन. उपशहर प्रमुख पद हे तुम्हाला आता मिळालंय. खूप मोठी जबाबदारी तुमची आता वाढली. तुमचं मनापासून आभार. कारण या विभागातील शिल्पकार ज्यांना मी विकासाचं म्हटलं ते सन्माननीय मंगेश धुले साहेब या स्पर्धेचे शिल्पकार आयोजक. त्यांना अजून एक पदवी बहाल करण्यात आली ती उपशहर प्रमुख. ही मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती वामनजी म्हात्रे साहेबांनी आताच घोषित केलंय. तुम्हाला तुमचं हार्दिक अभिनंदन. या बोलूया सामन्याकडे 81 धावांची गरज. शेवटचा सामना आपण पाहतोय. शेवटची मांदी आली. शेवटची भरेबी छोटे टेकऑफ झाले पुढे सरकतोय. ओ वाट कॅच. एकदा जोरदार अप्रतिम क्षेत्ररक्षण. वाट फिल्डिंग. फलंदाज बाद. आमचा मंगेश भाई बटना उघडी छातीवरी बचतोला गल्ल्यामध्ये आमचे मंगेश भाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. आमचे मंगेश भाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. आमचे मंगेश भाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. मंगेश धुले नाव आता मात्र ठाण्यापुरते मर्यादित राहिले नाही. मी म्हणेन रायगडापर्यंत पोहोचले आणि 7 समुद्र पलीकडे पोहोचले युट्यूबच्या माध्यमातून. तर षटक सुरू असताना धापलकरती आकार येतो. गडी बाद झालाय तो. एक खूप चांगला झेल टिपलाय. शतक्षक प्रीतम मडवी जॉन्टी रोडची आठवण करून दिल्या खेळून. खरोखरच क्रिकेटचा ग्रामीणचा दर्जा किती असं द्या क्षेत्रक्षण माझ्या जिवंत उदाहरण दाखवलं. 81 धावांची गरज असताना वाडेकर संघाला मात्र या स्पर्धेमध्ये अंजूर संघ पाणी पाजेल का? मागच्या वर्षीच संघ पुन्हा एकदा हिंदू साम्राज्य चषक 17 उचलेल का झालाय. आकार नाहीये. षटक समाप्त झाले ते पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्या ते 2 आणि गडी बाद झाले ते 3. अप्रतिम गती. विश्वास मात्र मागच्या वर्षीचा टाटा नॅनो कारचा मॅन ऑफ सिरीजचा मानकरी विश्वास मात्र आपला कसब दाखवतोय. नवीन गोलंदाज सज्ज झालाय तो अजित डाकी. स्ट्रायकिंगचा फलंदाज सज्ज झालाय. ओ द वंडरफुल डिलिव्हरी. ऑन साइड बिरकावण्याचा प्रयत्न. छोटे मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. निर्धार छोटे सांगता पाहायला मिळते. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. सायंकाळचं वातावरण. आज शिवजयंतीचा उत्सव. 5:35 मिनिटं होतात आणि तमाम रसिकांच्या या ते शैलेजी बोर यांच्याकडनं जेवढ्या वेळेला तुम्ही स्टंप हिट कराल तेवढ्यापर्यंत तुम्हाला 1000 अप्रतिम गोलंदाजीचा नमुना सादर केला जातोय. धावसंख्येला आकार नाही आतापर्यंत. धावसंख्येला आकार नाही. आणि ज्या वाडेकर संघाने स्पर्धेमध्ये मात्र विजयाचा आपण दावेदार ठरू असं घोषित केलं होतं आणि अंजूर संघानं खुलं चॅलेंज केलं होतं की आपण हा सामना जिंकणार आणि त्या दुसऱ्या मात्र प्रयत्न पाहायला मिळतात. वंडरफुल डिलिव्हरी. वन्स अगेन फलंदाज मात्र शांत ठेवलंय. एकही मात्र फलंदाजाला मोठे फटके खेळून संधी नाहीये. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी बघा. शेवटचा दिवस आणि स्पर्धेला मात्र आम्ही निरोप देऊ. या स्पर्धेचं उद्घाटन 16 समारंभ पार पडला 10:40 मिनिटांना आणि आज या स्पर्धेचं मात्र सांगता समारंभ. 8 दिवसाचा अप्रवास आम्ही शेवटच्या टप्प्यात. फ्रंटफुटला आलाय. ड्राईव्ह करतो. कार्पेटच्या साऱ्या सिंगलला मात्र प्राधान्य दिला. त्याच्या पुढे सरकलाय. गुड फिल्डिंग. दोन्ही संघांचे ड्रेस बघा. आपण भगवा वातावरण पाहायला मिळतंय. मैदान आणि अतिशय चांगलं पोटी. इंद्रायणी कासवाच्या गती धावसंख्या फक्त 4. 3 गडी बाद स्थिती आपण वाडेकर संघाची पाहतोय. ऑनसाइडचे बिरकावून दिलाय. सध्याच्या पुढे सरकला लोकांचा पुढे सिंगल फक्त. कुठे गेला तो वाडेकर संघ ज्यानं स्पर्धेमध्ये आपली दादागिरी निर्माण केली होती आणि कुठे गेला तो वाडेकर संघ ज्यानं या डोंबिवली परिसरामध्ये अहंकार माजवलाय. आपली दहशत निर्माण केली. आपल्या नावाचा डंका वाजवलाय. तो संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय आणि मागच्या वर्षीचा गतवर्षीचा चॅम्पियन संघ या अंजूर या वर्षी सुद्धा आपली दहशत कायम ठेवतोय या मैदानावरती. उलटा जबरदस्त टायमिंग. ब्युटिफुल स्ट्रोक. चलो जज करतोय. सीम आपल्याकडे पंचांचा इशारा. 1 बाउंस 4. अप्रतिम वातावरण. फक्त धावसंख्येवरती 9 धावा आपण पाहू शकाल. जिंकण्यासाठी 81 धावांचा डोंगर उभा केलाय आणि वाडेकर संघ नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण का स्वीकारला प्रश्न निर्माण झालाय. कारण अंजूर संघ नाणेफेकी जरी जिंकला असता तरी फलंदाजी स्वीकारणार होता. मग वाडेकर संघाने त्यांना संधी का दिली हा प्रश्न निर्माण झालाय. दुसरा धापलकर धावा त्या फक्त ना. तमाम रसिकांचा मनापासून आभार.
8 दिवस जे आपण प्रेक्षकांना या स्पर्धेला प्रेम दिलं, सहकार्य दिलं, जे पैसे यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला पाहिलं, जो आपण फीडबॅक दिला तुम्ही देशाविषयातनं, तुमचं मनापासून आभार. आमचे DJ मास्टर यांचं मनापासून आभार. कोणाला DJ सर्व 30 गाव अतिशय चांगलं साऊंड सिस्टम. आमचे गौरव सावंत यांचं मनापासून आभार, ज्यांना स्पर्धा ही 7 समुद्रापर्यंत पोहोचवली. तसे आमचे डेकोरेटर्स, आमचे कॉमेंटेटर, स्कोरर, आमचे पंच, स्कोरर आणि सर्वांचं अपडेटरांचं मनापासून आभार. त्याच्या मान्यवरांचं, आयोजकांचं पुण्याच्या एकदा आम्ही आभार प्रश्न करतोय. बोलून सामन्याकडे आपण फक्त 9 धाबा. सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल का प्रश्न निर्माण झालाय, मध्ये तशी रंगत पाहायला मिळेल का आप सुद्धा प्रश्न मोठा निर्माण होतोय. ओव्हर द विकेट, टेक ऑफ झाला, चेंडू बिरकावून दिलाय, टॉप एजला सर्च करतोय, फलंदाज बाद, अजून एक धक्का अजून अंजूर संघाला. गडी हाय रांगडा माय मराठी जान मराठी गडी हाय रांगडा भगवा घेऊन हाती निघाला सुमावळा भगवा घेऊन हाती निघाला. अंजूर संघाची मागच्या वर्षी दादागिरी दहशत अजूनही कायम आहे. मैदानी पाहिलं 365 दिवसानंतर सुद्धा आपली दहशत काय असते हे दाखवून दिलं अंजूर संघानं. अप्रतिम परफॉर्मन्स, 80 धावा ठोकल्या स्पर्धेमध्ये. 81 धावांचा डोंगर पार करताना मात्र वाडेकर संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. शेवटची मांदी आली, शेवटची भैरवी आपण पाहतोय. शेवटचे 3 षटकं विश्वास मात्र आलाय, ज्याने पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद केलं, 3 धावा देऊन तो विश्वास मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतो. मागच्या वर्षीचा टाटा नॅनो कारचा मानकरी, मागच्या वर्षी 4 व्हीलरचा मानकरी विश्वास मात्र कमबॅक करतोय गोलीच्या माध्यमातून. ओ वंडरफुल डिलिव्हरी, ऑन साईडला चेंडू बघा, पंचाने कसा आपला चेंडू पास केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, जज करतो फक्त सिंगल डबलने काही होणार नाही. जर सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला मोठ्या फटक्या धावांची गरज आहे. अभी नाही तो कभी नाही, ऐसा मौका फिर का मिलेगा. तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल, कारण रिस्क जर घेतली तर सामना तुम्हाला जिंकण्याची मात्र शक्यता चावू लागेल. मला सामन्यामध्ये रंगत निर्माण होत नाहीये आणि वाडेकर संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. 30 षटक मार्गास असताना गडी बाद झाले ते आतापर्यंत 4 धावसंख्या धाबल करते आली ती फक्त 10 धाबा. 81 धावांची गरज असताना 71 धावांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. येणारे चेंडू आतापर्यंत 16 आणि गरज ती मात्र 14, माफ करा 16 चेंडू आणि गरज ती मात्र 70 धावांची. खूप मोठा सामना, मेगा फायनलचा ग्रामीणचा सामना. कव्हर ड्राईव्ह दाखवतोय, फक्त सॉफ्टने करून काढायचे जज करतोय. पुढे सरकलाय फक्त सिंगल. एशिया कव्हरचा चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगलच्या मध्ये धावसंख्येला आकार येतो. संत वाते इंद्राणी कासवाच्या कधी धावसंख्येला आकार येतोय. वाडेकर संघाने स्पर्धेत खूप चांगली कामगिरी केली, आपली गुणवत्ता, आपला स्टँडर्ड दाखवलाय. मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय आणि अंजूर संघ मागच्या वर्षी चॅम्पियन, यावर्षी सुद्धा चॅम्पियन ट्रॉफी उचलणार का हा प्रश्न निर्माण करतोय. आपली मक्तेदारी, आपली दादागिरी, आपला क्रिकेटचा चांगला खेळ, आपला दर्जा स्पर्धेमध्ये कायम ठेवलाय तो अंजूर संघानं आज सुद्धा. ऑन साईडला बिरकावण्याचा प्रयत्न मानस होता. गती बघा, पंचाने सांगितलंय इट इज वाईट. यस, एव्हरी डिलिव्हरी ऑल्सो शी लेग्स टाइम इट इज वाईट. पंचाने सांगितलं चेंडू स्वेअर आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, बदलापूर शहरातील सर्वात मोठं आयोजन आपण पाहतोय आणि 7 समुद्राकडं या स्पर्धेतला फीडबॅक आलेत, खूप चांगला फीडबॅक आलेत. गौरव सावंतनं खूप चांगली क्लॅरिटी दिली या स्पर्धेचं, चांगलं व्हॉइस क्वालिटी दिली सुद्धा आणि संपूर्ण जगानं भरभरून कौतुक करणारी ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात. हिंदू हृदय साम्राज्याची 2017 आज मात्र शेवटच्या टप्प्यात. राऊंड विकेट, चेंडू पुढे येऊन मात्र स्टेपआउट केला, फक्त दिशा दिली, चेंडू राहिला स्पायनल झाला, चेंडू पुढे सरकतं. सिंगलच्या मध्ये दर्शकाला आकार नाहीये फारसा. 30 षटक मार्गास असताना प्रेक्षकांना मध्ये थोडीशी निराशा पाहायला मिळते, कारण खुन्नस क्रिकेट प्रेक्षकांना अपेक्षित असतं, एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना अपेक्षित असतं, एक नेट टू नेट सामना प्रेक्षकांना अपेक्षित असतं, 2 तर्फी सामना प्रेक्षकांना अपेक्षित असतो. मात्र सामना एकतर्फी होतोय आणि प्रेक्षकांची मात्र थोडीशी निराशा पाहायला मिळते या शेवटच्या सामन्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज विश्वास कट करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये यश लाभला. चेंडू ट्रॅव्हल झाला तो थर्ड मॅन रिझनला. क्षतिश फार वेगाने पुढे चेंडूवरती कंट्रोल करेपर्यंत 2 धाबा निर्माण केल्यात. 3 धाब्याचा मानस मात्र नकार. गुड फिल्डिंग, गुड थ्रो, 52 साला थ्रो, 2 धावेचा आकार, 19 धावसंख्येला आकार आला तो आतापर्यंत 15 धावसंख्येवरती. मंगेश दुले साहेब, तसेच चेतन दुले साहेब आणि बाराम कामरी, तसे आमचे दुर्वास दुले साहेब, जहानमान क्रीडा मंडळ जोयले आणि शिवसेना शाखा जोयले यांच्या वतीने स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये तमाम आयोजकांचं हृदयाच्या अंतर्गत आम्ही आभार व्यक्त करतोय. अप्रतिम स्पर्धा आपण भरवलेत आणि स्पर्धेमध्ये कॉमेंटरीची जबाबदारी पुन्हा एकदा आमच्या वतीनं तुमचं मनापासून आभार. 3 लाख रुपयाचं चषक कोण उचलणार आणि स्पर्धेमध्ये पुन्हा आपला नाव कोण करणार हे पाहणं फार गरजेचं असतं. चॅम्पियन ट्रॉफीसाठी रंगणारा हा सामना. रनपुटला आला, एज लागते, चेंडू मागे जिंकतो. ओ व्हॉट अ कॅच. अजून एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो दर्जेदार. दुसरा जेल अतिशय चांगला पाहायला मिळतोय. 5वा धक्का याला मात्र वाडेकर संघाला. सैनिक वेडे करू जीवाचे
आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. हॅलो डीजे थांबायचं आपण. थँक्यू सो मच. तर साहेबांनी विनंती करेन की आम्हाला मार्गदर्शन करावं आणि स्पर्धेसाठी आपण मी म्हणेन संबोधित करावं आम्हाला. तर सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांना आपण विनंती करूया. माजी उपनिर्देशक ते आणि ग्रामीण जिल्हा प्रमुख यांना आपण विनंती करूया. राजा छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या सगळ्यांच्या वतीने मानाचा मुजरा करतो. शिवजयंतीच्या निमित्ताने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चषक 2017 या शिवसेना शाखा ज्वेलरी आणि चेतन धुले, मंगेश धुले, बाला कांबडी संयोजक आजच्या या फायनलच्या दिवशी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय आमदार शांतारामजी मोरे साहेब, बदलापूरचे नगराध्यक्ष वामनजी म्हात्रे साहेब, त्याचबरोबर अंबरनाथ तालुका संपर्क प्रमुख एकनाथ सेठ सेलार, त्याचबरोबर बाला कांबडी, सन्माननीय सर्व या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, मोठ्या संख्येने सहभागी झालेले क्रिकेट प्रेमी आणि सहभागी असलेले दोन्ही फायनलचे संघ, अतिशय चांगलं दर्जेदार या ठिकाणी आपल्याला अगोदरचा जो संघ खेळला त्यांचं अप्रतिम असा सामना खेळाचा बघायला मिळाला. मी या ठिकाणाचा जो संयोजन जे आहे, आयोजन जो आहे, अतिशय भव्य आणि दिव्य, खूप चांगल्या प्रकारचा हा आयोजन आहे. क्रिकेटच्या अनेक कार्यक्रमांसाठी मी जात असतो, पण एवढा भव्य आणि दिव्य आणि एवढं चांगलं शांततामय अशा स्वरूपाचा खेळ पाहायची संधी या वर्षामध्ये प्रथमच या ठिकाणी बघायला मिळाली. आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये बसेससुद्धा आहेत आणि म्हणून या सगळ्या खेळाच्यामध्ये एक अतिशय अप्रतिम असा ग्राउंडसुद्धा या ठिकाणी आपल्याला या खेळाच्या मैदानामध्ये बघायला मिळत आहे. आणि जगभर अशा स्वरूपाचं सर्वांनाच सुद्धा आपल्याला सामान्य आज मोलकरीण शेतात काम करणारा शेतकरी आणि रस्त्यात काम करणारा मजूर त्याच्याकडेही मोबाईल आहे आणि सगळ्यांना मोबाईलच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा जगभर बघता येणार आहे. आणि म्हणून मंगेशजी धुले यांचा आग्रह स्वाभाविकच आहे. यावेळेला ते रागावले होते आणि म्हणून काही कार्यक्रम सोडून आम्ही इकडं आलो आणि खरंच आल्यानंतर त्या गोष्टीचा स्वाभाविक आनंदही वाटला. आणि म्हणून असं चांगलं ज्यावेळेला कार्यकर्ता पक्षाच्या माध्यमातून अशा स्वरूपाचा वातावरण तयार करतो त्याला त्याचा अभिनंदन करणं, त्याला शुभेच्छा देणं हे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी अतिशय चांगल्या प्रकारच्या या संयोजनाबद्दल आयोजनाबद्दल मंगेश धुले यांची आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये बदलापूर उपशहर प्रमुख म्हणून नेमणूक झालेला आहे. मी जिल्ह्याच्या वतीने त्याचं अभिनंदन करतो, त्याला शुभेच्छा देतो. तो चांगलं काम करतो, पुढेही चांगलं करील याच्यात दुमत नाही. या मॅचमध्ये जो संघ या ठिकाणी दोन्ही खेळतायत, जो संघ जिंकणार आहे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि जे सहभाग घेतलेल्या सगळ्या संघांचं, कारण सगळे संघ सहभाग घेतला म्हणून फायनलला 2 संघ आले, त्या संघांचंही अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी चांगल्या या संयोजनाबद्दल आपलं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद साहेब. अत्यंत मार्मिक शब्दामध्ये आपण मंगेश धुले साहेबांचं वर्णन केलं, स्पर्धेचा उल्लेख केला तुम्ही. तुमचं मनापासून आभार. तुम्ही आल्याबद्दल आणि तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल तुमचं मनापासून हृदयाच्या अंतर्गणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि बोलतोय सामन्याकडं. जिंकण्यासाठी गरज आहे ती फार मोठ्या संख्यांची. 24 धावा धाबत आल्या, 81 धावांची गरज असताना मात्र सामना एकतर्फी पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना वाटलं होतं की सामना चांगला पाहायला मिळेल. पहिला सामना सुद्धा एकतर्फी झाला, हा सामना सुद्धा एकतर्फी पाहायला मिळतोय. तर प्रेक्षकांची मात्र निराशा होते. प्रेक्षकांना चांगल्या क्रिकेटची अपेक्षा असते, ठसन क्रिकेट आणि गुणवत्ता क्रिकेटची अपेक्षा असते, मात्र तसं काही घडलं नाही आहे. तर मंगेश धुले साहेबांना बदलापूर उपशहर प्रमुख पदी निवड झाली. त्यांचं आम्ही कॉमेडीच्या वतीनं अभिनंदन करतो. आमच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आम्ही वाटचालीसाठी. टेक ऑफ झाला, चेंडू टॉपेच लागते, पुढे सरकलो आहे आणि शिवसेनेचे मानचिन्ह धनुष्यबाण याच्या बाजूला चेंडू हरवत आहे फक्त 6 धावांसाठी. हे चोवेली गावाच्या मंगेश दादानी, हे चोवेली गावाच्या मंगेश दादानी केलं आयोजन क्रिकेटचं. महाराष्ट्रात सर नाव गाजतंय हृदय सम्राट चषकाचं केलं आयोजन. फार कमी कालावधीमध्ये ही स्पर्धामध्ये महाराष्ट्रामध्ये गाजली. याचं एकमेव उदाहरण म्हणजे मंगेश धुले साहेब, चैतन धुले साहेब, बाराम कांबरे साहेब, दुर्वाजी धुले साहेब, ग्रामस्थ मंडळ जोईले यांचं खूप मोठं योगदान पाहायला मिळालं. तसे तमाम शिवसैनिकांचं आणि सर्व या कार्यकर्त्यांचं बदलापूर अंबरनाथ शहरातील पदाधिकारी, आमदार, खासदार या स्पर्धेमध्ये आले, त्यांना आपले उपस्थित दाखवले. त्यामुळे सुद्धा शोभे स्पर्धेची वाढले. 1 षटक आणि 51 धावांची गरज. सामना लवकर संपवायचा आहे आपल्याला, का सामन्यात रंगत नाही आहे आणि वाडेकर संघ स्पर्धेमध्ये पराभूत होईल शंका नाही आहे. अंतूर संघ ह्या वर्षी सुद्धा ही ट्रॉफी उचलेल यात मात्र शंका नाही आहे. आता दुमत नाही आहे. हॅलो. तर निश्चितच सामना वन साईड होताना दिसतोय मैदानावरती. तर बोलतोय पुन्हा एकदा व्यासपीठावरती ज्या ठिकाणी आमचे सत्कार मूर्ती आहेत या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिला आहे त्याबद्दल शिवसेना जिल्हा ग्रामीणचे प्रमुख सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे सर्व करते आमचे प्रेरणास्थान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं, प्रेरणा मिळाली आहे, असे सन्माननीय मंगेश दादा धुळे यांना विनंती असणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान करावा. त्याच्यानंतर दुसरे असतील आमचे भिवंडी ग्रामीणचे आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब. तर बाळशेठ कांबरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करा. खूप मोठे व्यक्ती या वेळेस आमच्या मंचावरती यश आहे. मी म्हणेन या स्पर्धेचं यश आहे आमच्या या आयोजकांचं. त्याच्यानंतर नगराध्यक्ष सन्माननीय वामनशेठ म्हात्रे यांचा सुद्धा यथोचित सन्मान करायचा आहे. तर मी बांधकाम सभापती सन्माननीय चेतनजी धुळे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना मायाची भगवी शाल आणि या स्पर्धेची ओळख असणारा सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करावा. त्याच्यानंतर कर्जतचे उपतालुका प्रमुख सन्माननीय दशरथ शेठ भगत साहेब यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जातो. मी विनंती करतोय आगरी योग संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय दुर्वाजी धुळे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावा.
त्याच्यानंतर व्यासपीठावरती आमचे आणखीन एक सत्कार मूर्ती असणार आहेत. माजी नगराध्यक्ष सन्माननीय उपनगराध्यक्ष प्रकाशजी पाटील साहेब यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे आपण. तर अंबरनाथ तालुका संपर्क प्रमुख सन्माननीय एकनाथजी शेलार साहेब, प्रकाश पाटलांचा यथोचित सन्मान केला जातोय. मी चेतनदादा धुळे यांना विनंती करतोय आपण त्यांना सन्मानित करावा. त्याच्यानंतर अंबरनाथ ग्रामीणचे संपर्क प्रमुख सन्माननीय एकनाथजी शेलार साहेब यांना सुद्धा सन्मानित करावा. मी या स्पर्धेचे आमचे आयोजक सन्माननीय मंगेशदादा धुळे यांचे शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित केलं जाईल. या ठिकाणी मायाची भगवी शाळ आणि या स्पर्धेची ओळख असलेले सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करावं. त्याच्यानंतर उपतालुका प्रमुख सन्माननीय खंडेराव काळेकर साहेब यांना सुद्धा सन्मानित करण्यात येईल. खंडेराव काळेकर साहेब यांचा सन्मान करावा आपण. बाळासाहेब कांबरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते त्यांचा हेतूची सन्मान करावा. त्याच्यानंतर आमचे एडुटणे गावचे सरपंच साहेब ज्यांच्या माध्यमातून बरीच विकास कामं झाली आहेत एडुटणे गावाचे असे कार्यसम्राट म्हणून त्यांना संबोधले जात आहे असे आमचे तकदीर शेठ काळण यांचा सुद्धा हेतूची सन्मान करावा. मी सन्माननीय पप्पूदादा धुळे यांना विनंती करतोय. त्याच्यानंतर देसाई गावचे सुनील म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान करण्यात येईल व्यासपीठावरती. थँक्यू. आणि त्याच्यानंतर सत्कार मूर्ती असतील आमच्या दहिसर पिंपरीचे सरपंच साहेब सन्माननीय पिनोजी पाटील साहेब यांचा सुद्धा यथोचित सन्मान करावा. आमचे दहिसर पिंपरीचे पिनोजी पाटील. तसेच आमचे दहिसर गावचे समाजसेवक कालूराम शेठ पाटील यांना सुद्धा मंडळाच्या वतीने सन्मानित केलं जाईल. त्याच्यानंतर मोठी देसाई गावचे जय मल्हार ग्रुपचे सन्माननीय सुनीलजी म्हात्रे साहेब. त्याच्यानंतर विद्यमान सरपंच आमचे ग्रुप ग्रामपंचायतीचे आणि जांबेका रायगडचे पॅकर सन्माननीय सुनील शेठ बोराडे यांचा यथोचित सन्मान केला जाईल त्या ठिकाणी. त्याच्यानंतर टिटवाल्या गुरुवलीचे पोलीस पाटील सन्माननीय गुरुनाथजी दलवी साहेब